सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 बटाट्यापासून खमंग कुरकुरीत नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट बनवून गरमागरम चहासोबत सर्व करू शकता किंवा मग तुम्हाला मधल्या वेळेच्या छोट्याशा बुकेमध्ये काहीतरी खमंग कुरकुरीत आणि चटपटीत खायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला जर कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नाश्ता बनवण्यासाठी मी इथे उकडलेले 2 बटाटे साल काढून घेतलेत। मीडियम साईजचे बटाटे आहेत। आता हे दोन्ही बटाटे आपण किसून घेऊयात। बटाटे किसण्यासाठी आपल्याला अशा सर्वात छोट्या किसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला मस्त एकसारखा बटाट्याचा लगदा मिळतो। अशाच प्रकारे आपण आता दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत। बटाटे किसून झाले की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचे, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। आता अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील वापरू शकता। आता 2 मोठे चमचे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे। आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आणि हे मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला याला मळून घ्यायचे। पण मळताना आपल्याला इथे बिलकुलसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही। हे पीठ या बटाट्यामध्ये आपल्याला अगदी छान मिक्स करून यालाच मळून घ्यायचे। हे मळताना तुमचं मिश्रण जर चुकून पातळ झालं तर यामध्ये तुम्ही आणखीसुद्धा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता। पण 2 मिडियम साईजचे बटाटे असतील तर त्यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट होतं। इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी मस्त मळून घेतले आणि छान सॉफ्ट आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। अगदी असंच पीठ आपलं तयार झालं पाहिजे। आता आपण हात स्वच्छ करून लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूया। आता हाताला अगदी थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे नाश्ता बनवताना पीठ हाताला चिकटत नाही। आता जेवढा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे लहान मोठा त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन याला मस्त आकार द्यायचा आहे आणि आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता। इथे मी अशा प्रकारे थोडासा लांबट नाश्ता बनवून घेते। करायलाही खूप सोपा, खायलाही मस्त खमंग कुरकुरीत लागतो। आता हा साईडला ठेवूया आणि आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते। हा नाश्ता बनवताना मी खूप कमी मसाले आणि कमी साहित्य वापरले, पण तुम्हाला यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी काही मसाले किंवा भाज्या देखील ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। यामध्ये तुम्ही गाजर ॲड करू शकता। गाजर घालूनसुद्धा हा नाश्ता खूप टेस्टी बनतो, पण आज माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही। तुमच्याकडे असेल तर 2 ते 3 चमचे यामध्ये किसलेला गाजर तुम्ही घालून हा नाश्ता तयार करू शकता। आता राहिलेला नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता सर्व नाश्ता मी बनवून घेतलाय। खूप सुंदर नाश्ता दिसतोय। आता हा नाश्ता आपण लगेच तळून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि नंतरच त्यामध्ये नाश्ता सोडायचा आहे आणि एका वेळेला जितका तेलात नाश्ता बसेल तितकाच आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे। खूप जास्त गर्दी यामध्ये करायची नाही। आता 2 ते 3 मिनिटे हा नाश्ता मी मिडियम गॅसवरती मस्त तळून घेतला आहे। असा थोडासा तळल्यानंतरच आपल्याला हा नाश्ता असा पलटून घ्यायचा आहे। आता आलटपलट करूनच आपण हा नाश्ता मीडियम टू हाय फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणखी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता नाश्त्याला रंगही खूप सुरेख आला आहे आणि मस्त नाश्ता कुरकुरीत तळलाय सुद्धा। आता आपण हा नाश्ता बाहेर काढून घेऊया। काढताना असा झारा थोडासा आडवा करायचा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं आणि खूप सुंदर आपला हा नाश्ता दिसतोय पहा आणि आवाजाकडेही लक्ष द्या, मस्त कुरकुरीत झाला आहे। आता राहिलेला सर्व नाश्ता देखील मी अशाच पद्धतीने तळून घेते। करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। हा नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता। खायला खूपच भन्नाट लागतो। तुमच्या घरात जर एखादी बर्थडे पार्टी असेल आणि पार्टीसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं चटपटीत बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। याला फक्त मुलंच नाही तर मोठेसुद्धा अगदी आवडीने मागून मागून खातील अशीच ही रेसिपी आहे। तर एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।